चला प्रार्थना घेऊया. प्रार्थना झाली तयार. पाठीचा कणा, ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा प्रसन्न, मन शांत, श्वसन संथ, श्वसनाच्या गतीकडे लक्ष. प्रत्येक श्वास बघतोय, एकही श्वास सुटू देऊ नका. बघत राहतोय, येणारा जाणारा एक श्वास बघतोय, बघत राहतोय. त्रिवार ओंकार प्रार्थना. ओंकार बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय ओंकारा नमो. 1 मिनिट स्थिर राहतोय. मनातल्या मनात आपल्या गुरूंना वंदन करा. गुरूंचं स्मरण करा. ओंकाराला वंदन, प्राणाला वंदन. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घेतोय. हळूच डोळे उघडा, हात खाली आणि चला सुरुवात करूया मानेच्या हालचाली करून आज आपल्याला एक विशेष वर्कआउट करायचं आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी काल मेसेज केला होता. सगळ्यांनी साहित्य सोबत घेतलंय. एक लोड, एक उशी आणि मोठी उशी, एक छोटी उशी घेतलीये. ओके, चला सुरुवात करूया. मानेच्या हालचालींना दोन्ही हात मागे न्या. श्वास घेत वर, सोडत खाली. घेत वर, सोडत खाली. कंटिन्यू करा. आवर्तन पूर्ण करून थांबा. मान सैल, ताण दूर. हात आहे तसेच ठेवा. भरपूर श्वास घ्या. सोडत डावीकडे. घेत सरळ, सोडत उजवीकडे. कंटिन्यू करा.
श्वासांसोबत हालचाली. रिलॅक्स, ताण दूर. पुढचा प्रकार करायचा आहे दत्त मुद्रा. भरपूर श्वास घ्या, सोडत डावीकडे टर्न, घेत सरळ, सोडत उजवीकडे टर्न. कंटिन्यू करा. आवर्तन पूर्ण करून थांबा. हात खाली, ताण दूर. पुढचा प्रकार करतोय अर्धचक्र. भरपूर श्वास घ्या, सोडत मान मागे, घेत डावीकडे, सोडत उजवीकडे. कंटिन्यू करा, 5-5 वेळा करतोय. मानेचं छानपैकी स्ट्रेचिंग होत आहे. दोन्ही बाजूने आवर्तन पूर्ण करून थांबा. मानसेल, ताण दूर. रिलॅक्स. पुढचा प्रकार करायचा आहे, त्यासाठी तयार. आता समोरच्या बाजूने पण आपल्याला चक्र करायचंय. भरपूर श्वास घ्या, सोडत समोर, घेत डावीकडे आणि सोडत उजवीकडे. कंटिन्यू करा. कुठे ताण येतोय बघा. श्वासांसोबत हालचाली करतोय. श्वास सुरू आहे. आवर्तन पूर्ण करून थांब. रिलॅक्स, मानसे. पुढचा प्रकार करायचा आहे डाव्या बाजूने अर्धचक्र. श्वास घ्या, सोडत समोर, डावीकडून मान मागे आणि पुन्हा डावीकडून समोर. कंटिन्यू करा. 5 वेळा करतोय. 5 वेळा झालं डावीकडून की उजवीकडून 5 आवर्तन. 5-5 आवर्तन करून झाली की थांबा. आता पुढचा प्रकार करायचा आपल्याला बघा. डावीकडून पूर्ण चक्र करणारे आपण. पण कसं करायचंय एकदा बघा आणि नंतर करा. भरपूर श्वास घ्यायचाय, सोडत समोर, डावीकडून मान मागे नेतोय आणि मागून परत सरळ करायची आणि पुन्हा डावीकडून चक्र. ओके, आलं लक्षात? हम करा ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे. कळालं? ओके, चला कंटिन्यू करा. 5 वेळा करतोय डावीकडून.
डावीकडून झालं 5 वेळा की सेम चक्र आता उजवीकडून करणारे. भरपूर श्वास घ्या, सोडत समोर. उजवीकडून मान मागे मागे नेली की सरळ करतोय आणि पुन्हा उजवीकडून चक्र कंटिन्यू करा. पाच वेळा करून थांबतोय. रिलॅक्स. ताण दूर. पुढचा प्रकार करायचा आहे. आता पूर्ण चक्र करतोय. श्वास घ्या, सोडत समोर. डावीकडून मागे, उजवीकडे समोर, उजवीकडून मागे, डावीकडे समोर. श्वास घेत सरळ. परत एकदा करा. डोळे बंद ठेवा. हालचाल अनुभवा, फील करा. दोन्ही बाजूने आवर्तन पूर्ण करून थांबतो. मान सैल, ताण दूर. खांद्यांना वॉर्म अप करून घेतोय. खांद्यांचं रोटेशन. रोटेट करा. एका दिशेने झालं की उलट. दोन्ही बाजूने झालं की ताण दूर. रिलॅक्स. चला लगेचच आपण आता आजच्या आपल्या सेशनला नवीन विशेष जे काही आहे हालचाली त्यांना सुरुवात करतोय. आता आपण थोडस जुन्या काळात जाणार आहे. जुन्या काळात जी कामं होती ती कामं पूर्ण शरीराचे स्नायू सांधे वापरणारी अशी होती आणि त्या हालचाली आज आपण करणार आहे. ओके. तर आता बघा, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, जर गुडघा तुम्हाला फोल्ड करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट नुसार तो ठेवू शकता. त्याचं अंतर तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. आता आपल्याला खाली बसायचंय. ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी बेडवर बसून केलं तरी चालेल. एक पाय सरळ करायचा आपल्याला. बघा या पद्धतीने एक पाय सरळ करा आणि आता आपण चालवणार आहोत जात. जात चालवायचे आपल्याला. तर पाय सरळ ठेवा. एक पाय सरळ करतोय, एक पाय फोल्ड आहे. पण आता गुडघ्याचा त्रास असेल तर हा पाय तुम्हाला जास्त फोल्ड करता येणार नाही. मग तुम्ही काय करू शकता, थोडासा दूर ठेवू शकता किंवा हा पाय पण सरळ ठेवला तरी चालेल किंवा जसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटतोय तसा ठेव. चला रेडी. किंवा तुम्ही जरही पाय फोल्ड करता येत नसेल तर चेअर मध्ये बसून तुम्ही करत असाल तरी चालेल. ओके. चला रेडी. आता बघा, एका हाताने आपण आधी करणार आहे. हा, एका हाताने करणार आहे, नंतर आपण दोन्ही हात वापरणार. चला रेडी. 1 2 3. इकडे बघा, आता हात पण आपण हलवतोय. कोपऱ्यातून पण हालचाल होते आहे आणि कमरेतून पण हालचाल होते. एका दिशेने पहिले करतोय. 10 वेळा मोजा. डोळे बंद करून घ्या. दहा वेळा झालं की आता उलट करा. पुन्हा 10 वेळा करतोय. डोळे बंद करून फील करा. इमॅजिन करा आपण जात्यावर बसलोय, चालवतोय. 10 वेळा झालं की थांब. ताण दूर. आता दोन्ही हात वापरणार. दोन्ही हात वापरा. डोळे बंद करा. एका दिशेने करतोय पहिले. जर कमरेला वाटत असेल ताण येतोय तर खूप जास्त पुढे जाऊ नका. थोडस अलीकडेच थांबा.
एका दिशेने झालं 10 वेळा की उलट. मोजायचे आपले आवर्तन किती वेळा करतोय आपण. चक्की चालू आहे, पीठ गळतय. फील करा. दोन्ही बाजूने झालं की थांबायचं. रिलॅक्स. तांदूळ थांबा. कुठे ताण आलाय बघा, चेक करा. ताण दूर होतोय का. मग पाय चेंज करतोय. आता एका पायाला कळ लागलीये, दुसरा पाय सरळ आणि आपल्या कम्फर्ट नुसार करतोय. परत एका हाताने करतोय आधी. डोळे बंद ठेवा आणि जात्याचं जे लाकूड आहे ते आपल्या हातात आहे अशी कल्पना. जातं फिरत आहे, आपण जोर लावतोय. एका दिशेने झालं की उलट. रिलॅक्स. थांबा. दोन्ही बाजूने 10-10 वेळा करा. आपलं आपलं आवर्तन मोजून पूर्ण करून मगच थांबायचे. ओके. मी जरी मध्येच थांबली पण तुम्ही बरोबर 10 वेळा करून थांबायचे. मोजण्याकडे लक्ष ठेवायचं आहे. आता दोन्ही हात वापरतोय. एका दिशेने झालं की उलट. दोन्ही बाजूने झालं की थांबा. तांदूळ 10-10 वेळा करून थांबतोय. थोडे पाय मोकळे करून घ्या. कमर सैल करून घ्या. कमरेला थोडस सैल करा. मान थोडी मागे न्या. कमरेवर आलेला ताण दूर करतोय. भरपूर श्वास घ्या. थोडस दोन्ही हात मागे न्या. बॅक स्ट्रेच करा. थांबा. श्वास घेत सरळ. ताण दूर. पुढचा प्रकार करायचा आहे त्यासाठी तयार. पुन्हा एक पाय सरळ ठेवा. एक पाय सरळ करा. पुढचा प्रकार करतोय. दोन्ही हात असे ठेवायचे आणि जसं आपण पाखडतो ना तसं पाखडण्याची क्रिया आहे. ओके. हे आपण साधारण 20-20 वेळा करणार आहे. 20-20 आवर्तन करतोय. ओके. मोजायला सुरुवात करतोय आता. चला डोळे बंद करा. हातात इमॅजिन करा की सूप आहे आणि आपण पाखडतोय. रेडी. स्टार्ट करायचे आतापासून मोजायला. स्टार्ट. बघा कशी हालचाल होते आहे खांद्यांमध्ये, पाठीमध्ये, कमरेमध्ये. कुठे काय जाणवतंय फील करा. डोळे बंद ठेवा आणि मोजण्याकडे लक्ष द्या. वीस वेळा झालं की थांबायचंय. पाय चेंज. दुसऱ्या बाजूने करा. परत 20 वेळा करतोय. पुन्हा 20 वेळा. रिलॅक्स. थांबा. तांदूळ. हातांकडे लक्ष द्या. हात सैल, पाय सैल. दोन्ही पाय जवळ घेतलेत तरी चालेल. जरा वेळ रेस्ट करा. डोळे बंद. 10 सेकंद रेस्ट. कमर सैल. श्वसन संथ.
एकदा मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत ताण दूर होतोय का बघा, चेक करा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. पुढचा प्रकार करायचा. आता दोन्ही पाय सरळ करणारे. बघा किती अंतर घेता येतंय तेवढं अंतर घ्या. कम्फर्ट आपला बघायचा आहे. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतंय तसे पायांमध्ये अंतर घेऊन थांबायचं. आता दोन्ही हात समोर ठेवायचे आणि इमॅजिन करा की समोर काहीतरी आहे आणि आपल्याला ते खेचतंय. समोर खेचलं जातंय. कमरेतून, लोअर बॅक मधून, अपर बॅक मधून हालचाल जाणवू. ओके, 20 वेळा करतो. कंटिन्यू करा. हात खाली नाही आणत आहे, फक्त कमरेतून हालचाल करतोय. हात आहे तिथेच आहे बघा. हातांची हालचाल नाहीये, फक्त कमरेतून पुढे जातोय. करून झालं की थांबा. हात खाली, तांदूळ. ताण आला असेल दोन्ही पाय गुडघ्यातून घडी करा आणि थांबा. मागे हातांनी, दोन्ही हातांनी सपोर्ट, बॅक स्ट्रेच आणि रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडा. भरपूर श्वास घ्या, सोडा. ताण दूर होतोय का बघा, चेक करा. शरीर सैल होतंय. रिलॅक्स. आता पुढचा प्रकार करणार आहे त्यासाठी तयार. आता ही क्रिया आपण दोन्ही पोझिशन मधून करणार आहे, बसून पण आणि उभं राहून पण. या दोन्ही पोझिशन मधून ही क्रिया आपल्याला करता येते. तर आता आपल्याला काय करायचंय, लोणी काढायचं आहे. पूर्वी होतं ना ते असं घुसळायचं जे होतं दोरीच्या मदतीने, तर ते करणार आहे आपण. याच्यामध्ये सुद्धा खांद्यांची, हातांची, पाठीची आणि कमरेची छानपैकी हालचाल होणार आहे. तर इमॅजिन करायचंय की ते लोण्याच्या 2 दोऱ्या आपल्या हातात आहेत आणि आपण ते घुसळतो आहोत. ओके, चला डोळे बंद ठेवायचे आणि 20 वेळा करायचंय. एका बाजूने 10 वेळा होईल, दुसऱ्या बाजूने 10. दोन्ही हात मिळून 20 वेळा होणार आहे. चला रेडी, मोजायचं आपला आपला आपणच. वीस वेळा झालं की थांबा. मग पाय चेंज करायचे. पाय चेंज करा आणि पुन्हा 20 वेळा. रिलॅक्स, थांबा. आता पाय न फोल्ड करता, पायांचा वापर न करता तुम्ही मांडी घालून पण ही क्रिया करू शकता, किंवा ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, बसायला त्रास आहे, त्यांनी चेअर मध्ये बसून सुद्धा ही क्रिया कशी करायची आहे ते आपण बघणार आहे. बघा सेम तसंच करायचंय आणि बॉडी आपल्याला ट्विस्ट करायची. बघा शरीर थोडस एकदा डावीकडे एकदा उजवीकडे होतंय, वरून ट्विस्ट होतंय, इथून ट्विस्टिंग आहे, ट्विस्ट होतंय. ओके, हालचाल लक्षात आली. चला डोळे बंद आणि कंटिन्यू करा. 20 वेळा करतोय. वीस वेळा करून थांब. ताण दूर. रिलॅक्स. आता बघा आपण खूप अवेअर होऊन जातो आणि हालचाल व्यवस्थित होत नाही. एवढ्या अवेअरनेसने नाही करायचं.
आपल्याला जस्ट फील करायचं की आपल्या हातात ते आहे आणि आपण ते करतोय. ओके, असं करायचं आहे. आता सेम हालचाल आपण उभं राहून करणार आहे. तुम्ही फील घ्या की आपण ते करतोय. आपल्या हातात ते दोरे आहे आणि आपण घुसळतो आहोत. अशा पद्धतीने करा. असं प्रयत्नपूर्वक नका करू की इकडे ट्विस्ट झालं पाहिजे, मग इकडे ट्विस्ट झालं पाहिजे. असं नाही, आपोआप होऊ द्या. सहजतेने होऊ द्या क्रिया. ओके, चला. उभं राहतोय आता. उभं राहून सेम क्रिया करायची आपल्याला. उभं राहा. दिसते मी बरोबर? ओके, इमॅजिन करा समोर ते आहे. दोन्ही हातांमध्ये आपल्या दोऱ्या आहेत. थोडस पायांमध्ये अंतर घ्या आणि आपण घुसळतोय. येस, करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. थांबा. आता बघा, हे जेव्हा करतोय ना आपण, तर कसं आहे ना, एक दोरी ओढली गेली की आपोआप दुसरा हात पुढे जातो. दुसरी दोरी ओढली की आपोआप इकडचा हात पुढे जातो. दोन्ही हातांमध्ये दोऱ्या आहेत, कनेक्शन आहे दोन्ही हातांचं. तर अशी हालचाल आहे. एक ओढलं की एक हात पुढे, दुसरा हात पुढे, असं व्हायला हवं. ओके, चला परत अजून एकदा करूया 10 वेळा. रेडी? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. थांबा. खांद्यांवर ताण आला असेल, खांदे थोडेसे रोटेट करा, रोल करा. खांदे जरा सैल करून घ्या. ताण दूर होतोय. खांदे छानपैकी रिलीज होत आहेत. खांद्यांचे मसल्स रिलॅक्स होत आहेत. थांबा, रेस्ट करा. श्वास घ्या मोठा, सोडा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणि सोडत सगळा ताण दूर. आता बघा, पुढचा प्रकार आपल्याला करायचे. विहिरीतून पाणी काढायचं आपल्याला. ओके, बघा कसं काढणार. हातात दोरी आहे, दोरीला बादली आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडा जोर लावावा लागतोय. ओढतोय आपण बादली वरती वरती. आलं लक्षात काय करायचंय? थंब करा. लक्षात आलं? चला 20 वेळा करूया. 20 आवर्तन करायची. रेडी? श्वास घेत राहा. पुल करतोय, ओढतोय आपण. थोडासा फोर्स लावायचा आहे. अगदी हलका हलका ओढू नका. जड बादली आहे, जड बादली ओढायला जेवढी शक्ती लागते तेवढी शक्ती आपण लावतोय. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. थांबा. ताण घेऊ. थोडस कमरेतून खाली वाका. हात सैल करा, कमर सैल करा. खांद्यांना थोडस रिलॅक्सेशन. खांद्यांचे मसल्स रिलॅक्स होत आहे. अजून एकदा करणार आहे आपण 20 वेळा. त्यासाठी तयार. कदाचित बंद होईल मध्येच आपलं मीटिंग. ठीक आहे, एक आवर्तन करून आपण थांबूया. रेडी? पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. पायांमध्ये अंतर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100.
14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. ताण दूर करा. बसून घ्या. चेअरवर बसलं तरी चालेल. जरा रेस्ट करतोय. 1 मिनिटासाठी दोन्ही हात सैल करा. दोन्ही पाय सैल करा. पाठीकडे लक्ष द्या. मानेकडे लक्ष द्या. चेहऱ्याकडे लक्ष द्या. बघा मणक्यांची खूप छान हालचाल आपल्या सगळ्या या हालचालींमधून झालेली आहे. मणक्यांचं आरोग्य सुधारणाऱ्या या सगळ्या हालचाली पूर्वी कामातच होत्या, रुटीन मध्येच होत्या, पण आता रुटीनच बदललंय आपलं. सगळ्या हालचाली बंद झाल्याय. टीव्ही समोर, स्क्रीन समोर आपण बसून असतो, त्यामुळे स्टिफनेस वाढतो आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो. तर या सगळ्या हालचाली खूपच फायदेशीर आहेत. त्याचा आपण अनुभव घेतलाय. काय वाटतंय, कसं वाटतंय बघा. छान वाटतंय का? ताण आलाय का? दुखतंय का? कळ लागलीये का? स्टिफनेस आहे का? कुठे कुठे काय काय वाटतंय बघा. चेक करा. एकदा मोठा श्वास घ्या आणि सोडत सगळा ताण दूर. रिलॅक्स. संतोष. सावकाश डोळे उघडा. डोळे उघडा. आता बंद होईल आपलं मीटिंग. बंद करते आहे.